नमस्कार मंडळी. तर आज आहे आमच्या विराजचा बड्डे. तर बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी मी चाललेली आहे नवीन घरी. तर चला मी तुम्हाला स्टार्ट टू एंडपर्यंत दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा. चला तर मग काय काय सेलिब्रेशन, काय काय जेवण मागवणार आहे, काय काय बनवणार आहे, घरी कोण कोण येणार आहे, कोण पाहुणे वगैरे तर नाही, पण आपल्या घरचेच सगळेजण आहेत. काय आवाज आम्ही चाललेलो आहोत नवीन घरी. तिथे भाजीचे बी गाडून लागले. लेफ्ट लेफ्ट में इधर सीधा सीधा राइट राइट में लिखा है। अभी आया हम लोग घर पे. ताईने श्वास घेतला की आला का थंड अशी हवा लागते. हॅलो, आता आम्ही घराच्या जवळ. ये देखो, ये घर हमारा. चला, सगळं आम्हाला असं घेऊन यावं लागतं सामान. तिकडून इकडून यायचं म्हणलं का सगळं घेऊन यायचं. ताईंचं चाललंय मटण बनवायचं काम. मग माझ्याकडे तेच असते स्पेशल मटण बनवायचं. मटण खाणाऱ्यांना मटण आज सोमवार आहे बरं, आपण खाणार नाही. खाणारे खातील, आपल्यासाठी व्हेज बघूया. हा, ते काय मटणला हळद मीठ धना पावडर लावून ठेवलंय आणि इथे कांदा चिरून ठेवलाय फोडणीसाठी. पहिला आपण आळणी मटण बनवून घेऊया आणि त्याच्यानंतर मग मसाले काय काय पडतील त्यानंतर बघ. अगं कुठं गडावर चढायला चढ़ने का है मेरे को. गैस का पाइपलाइन है तो उसका बटन ऊपर करने का, तभी गैस पिटेगा ना. आधीच बुटके कोण नाही त्याच्यामुळे मला चढावं लागलं तिथं. बरं. अरे ये बटन चालू नहीं, वो बटन चालू करो. हाँ, दोन दोन लॉक आहेत बाबू. करो चालू अभी. हाँ, इथे तेल टाकले आणि कांदा टाकलेला आहे. आता मटणासाठी पाणी गरम करायचं आणि पाणी गरम हे करायचं. गॅसच नाही चालू केला, पाणी गरम करायला ठेवले. तर मंडळी बघा, तिकडून इकडे यायचं म्हणलं का आम्हाला सगळं संसार घेऊन यावं लागतं. संसार म्हणजे भांडी बिंडी सगळं बाकीचं सगळं आहे. फक्त पीठ घेऊन यावं लागतं आणि कोथिंबीर वगैरे असं जे काय रोजच्या सामानामध्ये लागतं ते घेऊन यावं लागतं. कारण इथं जर ठेवलं तर ते खराब होईल, कारण रोज काय आपण राहत नाही इथं. त्याच्यामुळं नुसतं व्हिडिओ काढायच्या मागं लागली या कामात तर मदत नाही करत आहे. कांदे 4-5 पीठ घेऊन आले. तर कोथिंबीर, टमाटर, काळं तिखट, अद्रक, खोबरं. आणि इकडे ताईंना लावले कामाला मी. बघा पीठ मळते ते पीठ. मटणाच्या वाटणासाठी बघा काय काय घेतलेलं आहे. खोबरं, अद्रक, लसूण, कांदा, टमाटर आणि कोथिंबीर याचं वाटण लावून घ्यायचंय. बघा ताईंनी झणझणीत असं मटण गावरान पद्धतीचं बनवलेलं आहे. भारी तर दिसतंय, उकळी तर आली आहे भारी. टणटणी वाजलं मटण शिजलं, हाडाने दुखती या दाड, सजनी रसा रसा वाढ ग. पण आम्ही खाणार नाही बरं का, आमचा सोमवार आहे. हे फक्त जे नॉनव्हेज खाणारे आहेत ते खातात. आता आमच्यासाठी बघा ते पीठ मळून ठेवलंय. सुक्या रोट्या वगैरे बनवायच्या आणि भाकरी, हे मटण खाणाऱ्यांना भाकरी आणि नंतर पार्सल येतेच बाहेरून. इथे चालू आहेत नणंद भाऊजांचं. एक जण चपाती लाटते, एक जण भाजते. त्याशिवाय रोट्या पटापटा होणार नाही. थोडीशी हेल्प करणारे दादा पण. रोटी बनवून देणारच नाही कॅमेरामॅन, नाही तर दादांना कॅमेरामॅन करायचं. स्टँड कुठं भेटन आमचं म्हणून दादा स्टँड बनला. अगं सुक्या रोट्या करायच्या. अरे हा, तेल नको लावू, नाही तर आईचा खाशील ओरडा. हा, तोपर्यंत सुकी रोटी आहे ना, गरम गरम चांगली लागते. हा, फुगली का? फुगली फुगली. देखो देखो गाईज, रोटी कैसी फुगी है. पहिल्या बायका भाकरी करायच्या तर अशा टम फुगायच्या. आता भाकऱ्या फुगत नाही, आता बाया फुगायला लागल्या. कमी मसाला चव नाही कशाला.
चपात्या तर बनवून झाल्या बरोबर एकदम परफेक्ट आमच्या चपात्या बनलेल्या आहेत बरं का. जेवढ्या आम्हाला पाहिजे तेवढ्या तर मी सांगत नाही किती पाहिजे त्या, पण आम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या बरोबर झाल्यात. आता इकडे चालू आहे धपाधप भाकरी. ताईंनी बघा मटणाचं कालवण मस्त अशी थाळी तयार केलेली आहे. हे बघा इथे मस्त असं कालवण गावाकडच्या पद्धतीनं आणि इकडं थाळी थाळी मस्त पण तयार केली. तर हा ब्लॉग येणार आहे म्हणजे रेसिपी मटणाची. जर नक्की बघा बरं का छाया किचन आणि ब्लॉगवरती. एवढं वजन झालं. पार्सल आ गया. खास बड्डे स्पेशल इकडे तर बनलेलं आहेच, दाखवतेच आता सगळं मी. तर बघूया पुढचं आणखीन काय काय. का ग तयारी पटापट. पटापट तयार तर झाली, तुम्ही पण मदत मदतीला म्हणून झाली. इथं तर आपल्या बनलेल्या आहेत टोपल्यावर भाकरी आणि त्याच्या खालती रोट्या सुद्धा आहेत बरं का. हे बघा हा आणि दाखवते मी पहिलं तर नंतर मटण. बड्डे असलं का आमच्याकडे मटण पाहिजे असतं असतं. अण्णा आले अण्णा. अण्णांची एंट्री झालेली आहे. तर बघा इथं मला वाटतं हे व्हेज असेल. तर बघूया व्हेज मध्ये काय काय मागवलेलं आहे. मला वाटतं बटर पनीर. हे बघा व्हेज मध्ये बटर पनीर मागवलेलं आहे. आणि इकडे आहे मुर्ग मुसल्लम, कारण ते अंड आहे म्हटल्यानंतर ते नॉनव्हेजच काहीतरी असणार आहे. तर हे बघा असं पनीर बटर मागवलेलं आहे आमच्यासाठी व्हेज मध्ये. आणि इकडं मागवलेलं आहे नूडल्स. हे सगळं पार्सल भरपूर आहे, आता काय सगळे ओपन करत नाही मी. आणि इकडं पण ते मंचुरियन वगैरे असं काय काय मागवलेलं आहे. हे सगळं ते डबे. आणि हे बघा एक ग्रीन असतं मुर्ग मुसल्लम आणि एक रेड कलरचं, असे दोन दोन प्रकारचे वेगवेगळे मागवले. हे मुलांचं फेवरेट आहे त्याच्यामुळे मागवलेले असं पार्सल. तर बड्डे स्पेशल असं जेवण आहे. तर मी तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. बड्डे म्हणजे कसं सेलिब्रेशन करतोय ते. पायनॅपलचे आणि ऑरेंज बड्डेची तयारी चालू आहे. मिक्स करायचं. ऑरेंज आहे ऍपल आहे. कुठे हा आहे सगळ्यांना माहिती आहे आमचा विराज. त्यानं बघा हात डोक्याला मारून घेतला की व्हिडिओ काढते म्हणून. मेरवान्स लाईव्हचा खाऊन खाऊन कंटाळा आला. व्हायरस विराज मला वाटतं छान आहे केक मस्त आहे. वाढदिवस बोला. माझा नातू याचा आहे आज वाढदिवस, तर त्याचं ऑप्शन करते आणि केक कापायचा कार्यक्रम आहे. आज आम्ही आलोय फ्लॅटवर. तर बघा त्याला भरभरून असा आशीर्वाद द्या आणि विरू हास वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. त्याला काही घ्या आहे का? साखर आहे साखर. साखर अंगठी अंगठी बिंगठी आहे का? अंगठी नाही ना. अंगठी आहे. नमस्कार राम राम मंडळी. आज आहे माझ्या ह्या भाच्याचा लाडक्या भाच्याचा, तसे तर सगळेच लाडके. किती गोड आहे, हसतो तर किती गोड दिसतं बघा बरं. सर्वात छोटा. हा सर्वात छोटा. याचं नाव आहे विराज. याचा वाढदिवस आहे, तर याला सगळ्यांनी लाल्या. फॅमिलीनी आमच्या लालेला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा द्या बरं. राम राम. आज आहे आमच्या वाघमारे घराण्यातील सर्वात छोटा म्हणजे त्याला शेंडेफळ म्हणतात ना, तो आहे विराज वाघमारे. याचा वाढदिवस. अजून एक म्हणजे दोन दोन खुशखबर आहेत. एक तर त्याचा आज बर्थडे, दुसरं त्याचा आज ओपन हाऊस मध्ये खूप छान मार्क मिळालेले आहेत त्याला. त्याच्यामुळे सुद्धा घरात एकदम आनंदाचा वातावरण. आनंदाचा. त्याची कॉलर टाईट झालेली आहे कारण चांगले मार्क त्यांनी काढलेले आहेत. तो सारखं बोलत होता मीच सगळ्यात स्कॉलर आहे. टॉपर असतं तुझं. हा टॉपर असायचा. काय झालं का टॉपर. आणि सगळ्यांनी त्याला भरपूर आशीर्वाद द्या की त्याचं पुढचं पण आयुष्य असंच जाऊ दे. नमस्कार मंडळी. तर आज आहे माझ्या छोट्या मुलाचा बर्थडे विराजचा. विराजला तर तुम्ही सगळेजण ओळखता कारण मोठा एवढा
दिसत नाही पण विराज असतो कधीतरी व्हिडिओ मध्ये. तर आज आहे त्याचा बर्थडे. तर सकाळपासून तर तुम्ही खूप सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, तर सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. तर चला आता मी औषण करून घेते त्याचं. चल येते मी तुला. विराजला बर्थडे विश सगळ्यांनी केले बरं का. आता मी म्हणत नाही की बर्थडे विश करा म्हणून, बर्थडे विश करा म्हणून सगळ्यांनी भरपूर कमेंट आलेले आहेत. थोडी असाईड. Happy birthday to you. Happy birthday dear Viraj. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday dear Viraj. Happy birthday to you. बार बार दिन आए, बार बार दिल गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर विराज, हैप्पी बर्थडे टू यू. लय कालवा हा, करतो. त्यांना आता एक वा, वा, वा. नाही नाही बरोबर. आत्या आणि मामाला विराज केक भरवते. लाडके आत्या आणि लाडके मामा. इथे विराज भरवते पप्पांना केक. नाही मी हक्काने घेतले नाही. गोष्ट नाही करायचं मला. चालले आता. इथं सगळी मुलांची पंगत बसली आता जेवायला. 4 बॉल आहे बघा. ह्याच्यात. आता तुम्ही तिघी राहिले ना, तिघींना 4 बॉल आहे. म्हणलं शुभे बघतो. जेवण झाल्यानंतर राडा उचलायचा. जेवण झालं तर एवढा कचरा झालेला आहे. तिकडं ताईला दिसत आहे, इकडं मी कचरा काढते. तर मंडळी आता आपला कार्यक्रम म्हणजे बड्डे सेलिब्रेशन तर झालेलं आहे. आता सगळं आवरून वगैरे लादी तिथे पुसून थोडंसं बाकी आहे. इथे ठेवलेले बघा. तर विराज पाठी लागलाय की मी लादी पुसतो. तर म्हटलं नको, तर नाही मला कंटाळा आला, मी पुसतो म्हणतोय. आणि ज्यावेळेस दिलं त्याच्याकडे मी पुसायला तर जाऊन झोपला. मग ते मी नाही व्हिडिओ वगैरे तुझं काढणार, मी तूच पुसू का, तर त्याला व्हिडिओमध्ये यायचं नाही म्हणून म्हटलं जाऊ दे बाबा मीच पुसते. तर इकडे थोड्याशा अशा गप्पा सगळ्या रंगलेल्या आहेत. थोड्याशा बघा आहो दादा वगैरे सगळे बसलेले आहेत. तर कसं वाटलं आमचं बड्डे सेलिब्रेशन ते नक्की कमेंट करून सांगा. चला ओके बाय.